हॅलो, कार्यक्रमाचं उद्घाटन इथे होत आहे दीप प्रज्वलन करून आणि नक्कीच हा सुंदर असा खास कार्यक्रम, या कार्यक्रमाची सुरुवात इथे आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भोळे साहेबांसाठी. दोन क्या बात आहे, दोन शालीने सत्कार झालेला आहे. सुंदर असा हा गुलदस्ता देऊन साहेबांचा सत्कार इथे खास करण्यात आलेला आहे. माननीय श्री प्रकाशजी जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या. पुष्पगुच्छ देऊन आणि शाल हा सत्कार खास आहे की आमदार प्रकाश जी गजबीये साहेब यांना की सेवानिवृत्त होत असताना हा सुंदर असा सत्कार इथे ते करत आहेत. क्या बात है. पुष्पगुच्छ देऊन हा सुंदर असा सत्कार सोहळा. जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या, जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे थोड्या. हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रकाशजी गजबे साहेब मोठ्या आवडीने सर्वांच्या सुंदर अशी ही गोडी आणि सुंदर अशी ही मेहनत आमदार साहेबांनी माननीय प्रकाशजी गजबे साहेबांनी इथे घेतलेली आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे आपल्या सर्वांच्या, जोरदार. महाराष्ट्राची ही एक अशी लोककला, लोक परंपरा आहे जी हळूहळू लोप नाही तर उदयास येत आहे. आज युवक मंडळी बरेचसे त्यांच्या खास मनापर्यंत ही परंपरा पोहोचत आहे. वारकरी संप्रदाय आणि कीर्तनाच्या माध्यमातून, गोड अभंगांच्या माध्यमातून, भक्तिगीतांच्या माध्यमातून आमचे कीर्तनकार महाराज जोरदार. कर्मचारी स्नेहमिलन सोहळा 2025 2025चा हा सुंदर असा सोहळा आणि सुरू झाल्या. त्याच्यानंतर राज्याचा कारभार भोळे साहेबांवर आला, ते प्रमुख झाले. मग त्यांची टीम तयार झाली. सर्व या ठिकाणी जे नाव घेतलंय त्याच्यामध्ये नाव मी घेतलं नव्हतं. कदम महाराज, त्यांची टीम, आणि मग आम्ही त्या ठिकाणी काम करायला लागलो. आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला लागलो. दरवर्षी आम्ही या ठिकाणी भागवत साहेब असो की त्याच्या अगोदरचे कुठले प्रधान सचिव असो, ते आले आणि एक चांगले म्हणजे या कार्यक्रमाला रंगत आली. सगळी मंडळी कोकणातली असो, मराठवाड्यातली असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातली असो, उत्तर महाराष्ट्रातली असो की विदर्भातली लोक, काही अंशी, नाही तर ते आपल्या आपल्या घरी जातात. त्या लोकांना आता आपण महिला मंडळी जर असतील इथल्या अधिकारी, त्यांनी समोर येऊन बसावं. सुषमा पाठक आणि त्यांची मंडळी, सुषमा पाठक आहेत ना, हा. आणि आज त्यांना असं वाटायला लागलं या ठिकाणी आपण आता आज कार्यक्रम घेतला नसता, तुम्ही एकत्र आले नसते, आमचे दोन शब्द तुमच्या कानी पडले नसते, तर हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला झाला नसता. या ठिकाणी साहेब आपले भोळे साहेब आल्यामुळे आणखी रंगत आली की आपला प्रशासकीय प्रमुख त्या ठिकाणी आपल्या इथे येतो आणि वेळ काढून येतो. त्यांच्याकरता जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सगळे कामं बाजूला ठेवून आपल्या कार्यक्रमाकरता ते थांबले. वाघ साहेब ते गेले असते कालच, मुख्यमंत्री कालच 3 वाजता चालले गेले, पण हा प्रमुख गेला नाही. आपल्या कर्मचाऱ्यांवर कसं प्रेम करावं, मी त्यांच्या सोबतच राहायला पाहिजे, ते पुन्हा चांगलं काम करतील.
आपण मंडळी त्यांचं पुन्हा काम करतील म्हणून ते त्या ठिकाणी आले. आणि म्हणून असे अधिकारी कमी मिळतात, प्रेम करणारी माणसं. आणि म्हणूनच आम्हाला हवेसे अधिकारी पाहिजे. ते हवेसे अधिकारी त्या ठिकाणी आपल्याला मिळाले. या कार्यक्रमाचं पूर्ण संचालन किंवा मला एक एक गोष्ट सांगणारे तुमचे जे टीम मधले जगदळे साहेब आहे, ते जगदळे साहेब भाऊ असं करायचं, आपल्याला भाऊ तसं करायचं, भाऊ त्यांनी पूर्ण पत्रिका सुद्धा आपल्या ऑफिसमध्ये तयार करून सगळे वाटप केली सगळ्यांना. भाऊ आमच्या व्हॉट्सअपवर आम्हाला मिळाली तुमची पत्रिका, आज स्नेहभोजन आहे. या निमित्ताने का होईना कर्मचाऱ्यांमधला दुरावा कमी होतो, कार्यक्रम चांगला. ते जे संगीतमय रजनी या ठिकाणी आपण ठेवली, चला थकून भाकून थकलेले असाल, ताणतणाव तुमचा कमी झाला पाहिजे म्हणून मी हा कार्यक्रम ठेवतो दरवर्षी. आता आपल्याला वेळ कमी आहे, परंतु बोललं पाहिजे तुमच्यासाठी. आता काही लोकांच्या म्हणजे मला एवढं प्रेम मिळते सर तुमच्यामुळे. मी कुठल्या एखाद्या टेबलवर जर गेलो म्हटलं बाबा एक झेरॉक्स काढून देते का, तो म्हणते भाऊ 100 झेरॉक्स देतो. का रे बाबा, नाही तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करता. आमचे नातेवाईक नागपूरला कोण नाही, प्रकाश गजबीच आमचा नातेवाईक आहे. तुम्ही आमदार नसताना सुद्धा प्रेम करता, म्हणजे म्हणून त्यांना त्या ठिकाणी बरं वाटते. मला पण बरं वाटते. माझं ऑपरेशन झालं, माननीय मुख्यमंत्र्यांनी मला त्या ठिकाणी एअरलिफ्ट केलं जम्मूवरून लीलावती हॉस्पिटलला, त्यांनी मदत केली आपल्याला. तर हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम म्हणजे मी तुम्हाला दिसलोच नसतो जर माझा पुनर्जन्म आहे. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने मी जिवंत आहे की लोक आठवण करतात मला. नाही आता तर आपल्याला अधिवेशन आहे, आता प्रकाश भाऊचा कार्यक्रम आहे, तिथे मला मुंबईला लोक भेटतात विधान भवनात मंत्रालयात. तर निश्चितच तुमचं प्रेम असं माझ्यावरती आहे, मी आयुष्यात विसरणार नाही. माणसाचं जीवन फार छोटं आहे. ज्या दिवशी गाडीतलं पेट्रोल संपलं, निमित्त कोणतंही निमित्त असो ना, ठेस लागली तरी माणूस मरतो. तर ज्या दिवशी पेट्रोल संपलं तिथेच थांबतो, ते पेट्रोल भरताच येत नाही. परमेश्वर फार मोठा आहे, परमेश्वरापेक्षा कोणी मोठं नाही. एवढे लोक, हजारो लोक इथे बसले असतील त्या ठिकाणी, एक पण एकासारखा नाही. सर्वांचे स्वभावही वेगळे आहे, प्रेम करणेही वेगळंच असते. हे काय परमेश्वर आहे, त्याचे दात वेगळे, त्याचं नाक वेगळं, त्याचे डोळे वेगळे. आणि असं आहे, तुम्हाला जन्माला घातलं, एक दिवस मृत्यूला सामोरं जायचं आहे. ते आपल्या हातात नाही. दोन महत्वाचे आपल्या जीवनामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या, जन्म आणि मृत्यू. तर निश्चितच त्या ठिकाणी आणि आपण कोरोनालाही त्या ठिकाणी सामोरं गेलो, सरकार सामोरं गेलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मी जास्त न बोलता त्या ठिकाणी मी सर्व या लोकांचं त्या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी या ठिकाणी आता भडेकरांचा हे आहे, आणखी कोणाकोणाची सेवानिवृत्ती असेल त्यांनी स्टेजवर यावं, आम्ही त्यांचा सत्कार करायला तयार आहे. एकच नाव आहे भडेकर, हे माझ्या बरोबरच सोबत त्या ठिकाणी आहे कामामध्ये. वाघसाहेब ते स्वतः आपल्या कॅबिन मध्ये घेऊन जातात आणि बघा म्हणते आजचा हाऊस कसा आहे. तर हे सगळे अधिकारी वर्ग फार चांगला आहे, प्रेम करणारा. यावर्षी पासेस मिळाले नाही लोकांना बऱ्याच, आता त्याच्यामुळे पत्रकारांना पण नजर मिळाल्या. परंतु जाऊ द्या, आपण आता या ठिकाणी आपले ओपन दरबार आहे, ह्या मिल सकते, तिथे भेटू नाही शकत आपल्या अधिकाऱ्यांना. मी तुमच्या जवळ आणलाय साहेबांना. तर असा हा कार्यक्रम रंगारंग कार्यक्रम आहे तुमच्यासाठी. तुम्ही त्याचा आनंद घ्यावा, तुमच्या आयुष्यात चांगले दिवस यावे. येणारं नववर्ष अंडर सेक्रेटरीचे डेप्टी सेक्रेटरीचे जॉईंट सेक्रेटरी व्हावेत, क्लार्कचे डेस्क ऑफिसर व्हावेत, ह्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि इथेच थांबतो. यानंतर माऊलींना विनंती करतो की 2 शब्द. कसबे साहेब, रामकृष्ण हरी. सालाबाद प्रमाणे यावर्षी आम्हाला कीर्तनाला वेळ दिली. प्रथमतः सचिवालयातले अधिकारी यांचे मनापासून धन्यवाद. आमचा हरिनाम हा नागपूरमध्ये सुद्धा व्हावा अशी आमची मनोमनी इच्छा असते. त्यामुळे आमचे मित्र साईराम दादा हे आम्हाला दरवर्षी मदत करतात. त्यांचे सहकारी घेऊन सगळे सिस्टीम घेऊन येतात.
गजबे साहेब सुद्धा कीर्तनाला पहिल्यांदा हजेरी आणि मग इकडं आम्हाला ते घेऊन येतात. खूप हे अविस्मरणीय आहे. आपण समोरच्याला आनंद दिला की आपल्याला 10 पटीनं आनंद आपल्याला मिळतो. गजबे साहेब म्हटले माझा पुनर्जन्म आहे. खरंच आहे माऊली तुकोबराय काय म्हणतात, कोण्या दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, कोण्या दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, असं आहे ते. म्हणून मार्ग धरा पंढरीचा, फेरा चुकवी 84चा, तुका म्हणे केला धंदा बहु लाभ सापडला, तुका म्हणे केला धंदा बहु लाभ सापडला. म्हणून कुठला दिवस कधी येईल काय सांगता येत नाही. म्हणून काय करा, प्रेम करा. हे उदाहरण आहे गजबे साहेबांचं तुम्हा आम्हाला सगळ्यांना. म्हणून या ठिकाणी सालाबाद प्रमाण मला वाटते एक 5-7 वर्षाच्या पेक्षा जास्त झाले असतील. गजबे साहेब आम्हाला हे पूजा झाली की जेवण देतात आणि आपलं प्रेम व्यक्त करतात. खूप विस्मरणीय आहे हे. तर माझ्यातर्फे मी वारकरी संप्रदायाचा एक अनुयायी म्हणून गजबे साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांचं असंच आपल्याला अखंड प्रेम राहावं हीच माझी मनोमनी इच्छा. जय जय रामकृष्ण. नमस्कार. मी जवळजवळ गेली आता 35-40 वर्षानंतर मी सेवानिवृत्त होत आहे विधानभर आणि त्याच्यापेक्षा बरीचशी वर्ष म्हणजे जवळजवळ 22-23 वर्ष माझी या जनरल बँकला आणि त्यातली 17 वर्ष मला वाटत नाही मी 0-17 काम केले. त्यामुळे आता तुम्हाला सांगतो गेले जवळजवळ 10-12 वर्ष आपले गजबाई साहेब प्रेमाने आम्हाला बोलवतात, कार्यक्रम करतात, महाप्रसाद करतात. त्यांचे मी प्रथम आभार करतो. आणि माझा साहेब मी जास्त बोलत नाही, तुम्ही माझा सत्कार केल्यामुळे सेवानिवृत्त मी तर आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. गेले काल परवा पण ते लोक भेटले म्हणजे इथे जागा खाली नाही, प्रकाश भाऊ तुम्ही खालीच जा. आमचेच तर प्रॉब्लेम आहे म्हणजे. तर तिथे अनेक लोक भेटले, म्हटलं तुम्ही कसे काय म्हणजे तुम्हाला काही त्रास देतात का यमराजे वगैरे कोणी, तर तुम्हाला माझ्याकडे तक्रार करत नाही म्हणाले, तुम्ही खाली जा. इथं जागाच नाही म्हणाले. आता मी म्हटलं तिथेच राहू आपण, बरं झालं. आता पण हा कार्यक्रम तुम्ही कसे काय खाली गेले, तुम्ही या ना वरती. अरे PWD सोबत रस्ते तुम्ही बनवतात ते. तर गमतीचा भाग असा की बघा तुम्हाला एक दिवस जायचं आहे, परंतु तो पिरियड तो समाजासाठी पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. मग तुम्हाला विचारणार आहे ते, तुम्हाला विचारणार आहे तुम्ही काय काम केलं समाजासाठी. खरंच आपलं शरीर फार भावी म्हणजे हे आहे, इमोशनल आहे. कोणी मरण पावलं धारा सतत येत असत, घरचा मरो या कोणी मित्र मरो. तर म्हणजे बघा म्हणजे हे शरीर कसं परमेश्वरांनी बनवलेलं आहे, त्याचा नीट वापर करा. म्हणजे 90 मध्ये जर होत असेल कार्यक्रम तर ठीक आहे, 36 घेऊ नका. त्याच्यामुळे म्हटलं ते आपलं शरीर फार किमती आहे, ते गेलं नाही पाहिजे. त्याला वाचवा. लोक 90 वर्ष जीवन जगतात. पोलीस म्हणतात साऊंड कमी करा, तुम्हीच बटन दाबा आणि हे करा. बाबा आता आम्हाला काहीतरी बोलायचं असतं, कसं बोलायचं. तर निश्चितच तुम्हाला सांगू इच्छितो की हे आपल्याला फार अमूल्य जेवण मिळालं. त्याच्यामध्ये माणसांचा सत्कार झाला, म्हणजे काम केलेलं ज्या माणसाचा त्याचा सत्कार झालाच पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी जगदाळे साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. मंचावर उपस्थित महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे माननीय सचिव श्री भोळे साहेब, या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आणि आपल्या सर्वांचे चाहते, आपण सर्व ज्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करतो आणि आपल्या सगळ्यांवर जे मनापासून प्रेम करतात ते या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय श्री गजबिये साहेब, या मंचावर बसलेले सर्व म्हणजे आपण माऊली कीर्तनकार परंपरेतले माऊली आहेत या सगळ्या, नंतर मराठे साहेब आहेत, वाघ साहेब, आता बडेकर साहेब यावर्षी निवृत्त होत आहेत. मी फारसा वेळ घेणार नाही तुमच्या आणि याच्यामध्ये उभं राहणार नाही, कारण दोन्ही गोष्टींसाठी तुमचे म्हणजे एकतर जीभ आसुसलेली आहे खाण्यासाठी आणि कान आसुसलेले आहेत ऐकण्यासाठी, बरोबर. तर आता वर्णन आपण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे आणि जे सत्य आहे
जी काय सत्य आहे जीवन या आपण गजबिये साहेबांसमोरून ऐकलेलं आहे. त्यांनी प्रत्यक्षात या गोष्टीचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे. खरं तर गजबिये साहेबांचं हे प्रेम हे कायम आपल्या सोबत असंच राहावं अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. त्यामुळे फारसं मी जास्त काही न बोलता आपला हा कार्यक्रम पुढे सरकला पाहिजे. मी सर्वांना गजबिये साहेबांनाही धन्यवाद देतो आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांतर्फे. खरं तर आज आपण या ठिकाणी जमले होते सत्यनारायणाची पूजा. ही सत्यनारायणाची पूजा जी आहे ही तर जवळजवळ 30-40 वर्षांची परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही जेव्हा नवीन लागलो होतो त्यावेळेला मला चांगलं आठवत आहे की संध्याकाळी पूजा व्हायची आणि रात्री मग भजनाचा कार्यक्रम जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत. आणि बरेचसे बुवा त्यावेळेला म्हणजे आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये होते. फार सुंदर प्रकारे भजनाचा कार्यक्रम. आणि नंतर मग गजबिये साहेब आमदार झाले आणि त्यांनी हे सगळं पाहिलं. आणि शेवटी विदर्भातला माणूस प्रेमाला कधीच कुठेच कमीच पडत नाही आणि त्याची प्रचिती आज गेल्या जवळजवळ 10 वर्षापासून ते देतात. त्यांनी मग नंतर स्वतःचा एक महाप्रसाद म्हणजे इकडे जेवढे कर्मचारी घरापासून दूर येतात आणि मग कोणतरी आपुलकीनं जवळ घेऊन त्यांना बाबा 2 घास भरवतो त्याप्रमाणे हा पूजेचा महाप्रसाद मी देतो असं त्यांनी सांगितलं. आणि ज्या दिवसापासून सुरू केला आहे तो आजपर्यंत खंड पडलेला नाही. आणि देवाजवळ प्रार्थना एवढीच आहे की हा खंड कधीच पडू नये. तर कायम गजबिये साहेबांच्या पाठी जसं उभा राहिला. महार पंढरीनाथ रे झाला महार पंढरीनाथ रे. रामकृष्ण हरी. आणि त्या निमित्ताने मी आता सर्वांचं प्रमुख त्याच्या म्हणजे अगोदर मी वेळ घेतो ते साहेब आहेत ते PW जगदाळे साहेब आहेत, सगळेच अधिकारी, माऊली आणि त्यांची सगळी टीम आहे, PWDचे अधिकारी आहेत. आपण इथे सगळे दरवर्षी म्हणजे गेली जवळजवळ 10-12 वर्ष आपण हा कार्यक्रम करतोय. आणि मी लागल्यापासून म्हणजे जवळजवळ 25 वर्षापासून आपलं पूजा आणि त्याच्यानंतरचं भजन हे मी लागल्यापासून पाहत आलोय. तर ही एक परंपरा निर्माण झालेली आहे आणि दरवर्षी आपण ती साजरी करतो. आणि गजबिये साहेब आपल्याला त्याच्यामध्ये निव्वळ मदतच असं नव्हे तर ते स्वतःहून अगदी आवर्जून सहभागी होतात. जर काही एक आपलाच हिस्सा आहे अशा याच्याने ते सहभागी होतात. आणि त्यांचा तो उत्साह इतका दांडगा आहे की आपण तर नाहीच म्हणू शकत नाही. काल 2 दिवसापासून या सगळ्या तयारीच्या मागे ते होते. आता इथे सगळे आपण PWD असतील, आमच्या विधानमंडळाचे सगळे कर्मचारी असतील, GADचे असतील, सगळे इथे एक एकोप्याने राहतो. आणि बहुतेक वेळा आपलं 2 आठवड्यांचं अधिवेशन असतं तर 2 आठवड्याच्या मधला जो शनिवार रविवार असतो तो आपला असतो इथला. पण यावेळेला फारच कमी दिवसाचं अधिवेशन झालं आणि खूप कमी कालावधीत झाल्यामुळे आपण खूपच आपली रात्री जागरण पण होत होती. तर त्या दृष्टीने एक श्रमपरिहार आणि एक करमणूक या नात्याने हा आजचा आपला कार्यक्रम होतोय. यावर्षी मुद्दा मी एक सांगेन की जसं गजबिये साहेब म्हणाले की फेब्रुवारीच्या दरम्यान ते फिरायला गेले होते कुटुंबासह. तर त्यावेळेला तिथे म्हणजे ते बर्फाच्या ह्याच्यातून ते घसरून पण तिथे डोक्याला जो मार लागला तर त्याच्यामध्ये जवळजवळ ते महिना ते 1.5 महिना हे म्हणजे कोमामध्येच होते. तिथे जवळजवळ 15 दिवस आणि त्याच्यानंतर इथे जवळजवळ 1.5 महिना. ते आता फार लाईटली आणि गमतीने सांगतायत परंतु खूप सिरियस ह्याच्यामध्ये होते. आणि ते जनरली सहसा उघड करत नाहीत पण माननीय मुख्यमंत्री ते अतिशय जवळचे मित्र आहेत आणि त्यांनी केलेली मदत ते सांगणार नाहीत कदाचित, तेही सांगणार नाहीत, हेही सांगणार नाहीत. परंतु त्यांनी एअरलिफ्ट करून आणलं आणि इथे लीलावतीला ॲडमिट केलं आणि जवळजवळ 1.5-2 महिन्याच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती म्हणजे नेहमीसारखी झाली. त्यांचा थोडासा हेअरकट बदललेला जो दिसतोय तो त्याच्यामुळेच आहे. पण एक गोष्ट आहे याच्यामागे की हे जे काय ते म्हणजे मनापासून हृदयापासून हे जे सगळे समाजकारण करतायत तर त्याच्यामध्ये आपल्यासारख्या लाखो लोकांचे जे दुवे मिळत आहेत तेच या ठिकाणी कामी येतात. आणि आपण सुद्धा मनापासून त्यांना जे काही शुभेच्छा देतोय तेच अशा प्रसंगी कामी येत असतात. आपण सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी गोष्ट आपल्या वाट्याला आली आहे त्यांचं राजकारण आहे, आपण लेखणी बहादर आहोत, परंतु जी गोष्ट आपल्या वाट्याला आलेली आहे ती आपण चांगल्या प्रकारे करणं म्हणजेच म्हणजे देवानं दिलेलं काम आपल्याला चांगलं करणं अशा प्रकारची एक शिकवणूक
या प्रसंगी आपल्याला मिळते. मी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांचा जास्त वेळ घेत नाही. जसं जगदाळे साहेब म्हणाले की हा कार्यक्रम म्हणजे एक थोडासा मध्ये व्यत्ययच आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे फार जास्त बोलत नाही मी. आणि गजिबिये साहेबांचे तसंच सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे असू द्यावा. आणि ही जी माणसं आहे ही खऱ्या अर्थाने प्रेम करणारी माणसं आहेत. जेवण तयार असताना सुद्धा हात लावलेला नाही जेवणाला. आणि किती माणसं शिस्तीत असतात विधान भवनाचे, याच्यावरून हा सुद्धा मला हे त्याला आणि त्यांनी म्हणजे स्पर्श सुद्धा केला नाही. जोपर्यंत आमचे साहेब जेवत नाही तोपर्यंत आम्ही जेवण करणार नाही, म्हणून आपल्याला जेवण करावंच लागेल आणि त्याच्यानंतरच ते लोक हात लावतील. म्हणजे एवढं प्रेम आपल्या अधिकाऱ्यांवर करतात. पोलीस तर करतात, पण साहेब लोक पण करतात. हे सगळी मंडळी सर्वांचे या ठिकाणी शेवटला मी आभार मानतो. आता आपल्याकडे 1 तास बाकी आहे तुमच्याकरता. आम्ही आमचा कार्यक्रम निपट्टा घेतला, आता तुमचा कार्यक्रम तुम्ही सुरू करा. आम्ही जेवण करतो. साहेबांना पण त्यांनी कोणीच साहेब एक तरी लोकांनी हात लावला असेल बघा. म्हणजे भडेकरांनी सांगूनच ठेवलं होतं पहिले, साहेब जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही.